8व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात अर्जुनाने विचारले, हे भगवान, तुम्ही 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात ज्या तत् ब्रह्मची माहिती सांगितली आहे की त्याची माहिती ज्याला असेल, सगळ्या अध्यात्माचे ज्ञान मिळाले, सर्व कर्मांचे ज्ञान मिळाले, तर तो प्राणी तो साधक फक्त जरा मरणातून सुटण्याचा प्रयत्न करतो, तर ते तद्ब्रह्म काय आहे आणि ते अध्यात्म काय आहे? 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदाताने म्हटले आहे की तो परमक्षर ब्रह्म आहे. आता 8व्या अध्यायाच्या 5 व 7 मध्ये तर सांगतो, माझी भक्ती कर, माझे ओम नाम आहे, मला प्राप्त होशील, पण युद्ध करायला लागेल, शांती नाही होऊ शकत, जन्म मृत्यू तुझे पण राहतील, माझे पण राहतील. 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये लगेच म्हटले आहे की त्या परमक्षर ब्रह्मची साधना करायची आहे, तर त्या तत्वदर्शी संतांना विचार, मग त्यांची भक्ती करणारा त्याला प्राप्त होईल. आणि मग 15व्या अध्यायाच्या 1 ते 4 मध्ये म्हटले आहे की त्या परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, मग जिथे गेल्यानंतर परतून कधी संसारात नाही येत. त्याचा मंत्र काय आहे? त्यासाठी त्याने ऑप्शन ठेवला आहे की तत्वदर्शी संत त्याचे डिटेल सांगू शकतात. 17व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकात म्हटले आहे, ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणे त्रिविधः स्मृतः. सच्चिदानंद घनब्रह्म म्हणजे परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याची 3 मंत्रांची साधना आहे. आता 3 मंत्रांची साधना आहे, जसे की आपल्याला हँडपंप लावायचा आहे, तर हँडपंप लावण्यासाठी जे प्रयत्न आहेत ती पूजा नाही. पूजा तर पाण्याची करत आहोत, ज्याला आपल्याला शोधायचे, मिळवायचे आहे, तर त्या साधना आपण करतो. त्या साधना तर असं समजा ही पूजा नाहीये. कोणी असं म्हणेल हा ओम नामाचा जप देतात आणि तिकडून ओम तर काळाचा जप आहे. आता आपण काय करायचे? लोखंडानेच लोखंड कापायचे, लोखंडानेच लोखंड कापलं जातं. तर आपण आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी इथे लिहिलं आहे की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः. ओम ब्रह्मचा, क्षरपुरुषाचा. गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 व 17 मध्ये 3 पुरुष 3 भगवान सांगितले आहेत. पुरुष म्हणजे प्रभू. पुरुष यासाठी म्हटले आहे मनुष्याला, कारण की परमात्मा पुरुषासारखाच आहे, तो पुरुष आहे. आपण डुप्लिकेट पुरुष आहोत, त्याच्यासारखे असल्याने आपल्याला पुरुष म्हणू लागले. खरा पुरुष म्हणजे परमात्मा, प्रभू. पुरुष म्हणा, ब्रह्म म्हणा. तर इथे सांगतात क्षरपुरुष, अक्षरपुरुष. गीताजी अध्याय नंबर 15च्या श्लोक 16 मध्ये 2 पुरुष, 2 प्रभू सांगितले आहेत. एक क्षरपुरुष, एक अक्षरपुरुष. हा क्षरपुरुष आहे, हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. हा ब्रह्म, क्षरब्रह्म म्हणा त्याला. हा ब्रह्म आहे 21 ब्रह्मांडांचा स्वामी. एका ब्रह्मांडात जी व्यवस्था आहे याची 21 ब्रह्मांडात अशीच आहे, परंतु त्या इतरांमध्ये प्रलय आहे. जेव्हा इथे प्रलय होईल तेव्हा या सगळ्या जीवांना दुसऱ्यात घेऊन जाईल. तिथे हळूहळू मग अशी सृष्टी बनेल, मग त्याचा अंत होईल, मग तिसऱ्यात घेऊन जाईल, असे हा पूर्ण फिरवत राहतो. परंतु या एका ब्रह्मांडात याच्या सगळ्या सृष्टीचं संचालन करतो. तर 21 ब्रह्मांड आहेत याचे त्याच्याकडे. आणि जो अक्षर पुरुष आहे त्याला परब्रह्म पण म्हणतात, त्याचे 7 शंख ब्रह्मांड आहेत. असे आणि जो तिसरा 17व्या श्लोकात जे 15व्या अध्यायात म्हटले आहे, उत्तम पुरुषतु अन्यः. 16व्या श्लोकात गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 मध्ये जे 2 पुरुष सांगितले आहेत, क्षरपुरुष व अक्षरपुरुष, यांच्यापेक्षा कोणी दुसरा आहे तो उत्तम पुरुष, तो श्रेष्ठ परमात्मा, तो परमक्षर ब्रह्म आहे आणि त्यालाच परमात्मा म्हटले जाते. आणि त्याला प्राप्त करण्यासाठी त्या परमक्षर ब्रह्मची तोच 3 लोकात प्रवेश करून सगळ्यांचे पालन पोषण करतो, तो परमक्षर ब्रह्म आहे. आता गीता अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये म्हटलं आहे की तो सच्चिदानंद घनब्रह्मच्या साधनेचा ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधा स्मृतः. ब्रह्मणे म्हणजे त्या परमक्षर ब्रह्मचा, सच्चिदानंद घनब्रह्मच्या साधनेचा केवळ या 3 मंत्रांच्या जपाचा निर्देश आहे. निर्देश म्हणजे फायनल निकाल, नथिंग एल्स. डायरेक्शन आहे ही, यात जर तर नाहीये आणि काही नाही. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी
संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.